हा परिसर रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील असून ही एक वस्ती पण तिला झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो. तर आज आपण ह्या समस्या इथल्या लोकांकडून जाणून घेऊन त्यांच्यावर काम करणार आहोत. नाव कसं तुमचं? साखराबाई दत्त शिंदे. काय ताई तुमच्या इकडे समस्या आहे? आरोग्य सेविका कोण येत नाहीत, तपासणी करत नाहीत, झोपडपट्टीची कोण बंदोबस्ती कोण करत नाहीत. बायका गरोदर असतात किंवा पाळी त्यांचे कटलेले असतात, त्यांची कोण चौकशी पण करायला येत नाही. प्रश्न असा आहे की झोपडपट्टीतील राहणारी माणसं नाहीत का? त्यांना आरोग्य आणि शिक्षणाचा हक्क नाही का? ही वस्ती दुर्लक्षित आहे. नमस्कार ताई. नाव कसं तुमचं? छाया सुरू गुप्ता. तुमच्या एरियाला आता आरोग्य सेविका किंवा आशा वर्कर काही येतात का? नाही. दर महिन्याची माहिती द्यायला किंवा कोणाला काही रोगराई आहे का किंवा कशा प्रकारे महिलांचा दिनक्रम सुरू आहे किंवा मानसिक पाळी ह्याच्याविषयी कोणी काही माहिती घ्यायला येतं का? काय नाही. किती वर्षांपासून सुरू आहे? 25 वर्ष झाली आमची. 30 वर्ष झाले. 30 वर्ष. तुम्ही याच्यावर कधी काम कधी एकत्र येऊन महिलांनी विचार नाही का केला किंवा आमच्या घरात मुली जन्माला आले किंवा पाळी येते तर पाळीवर आम्हाला इथे चौकशी करणार कोण नाही किंवा आरोग्याविषयी जाणून घ्यायला किंवा आमची माहिती कोणी घ्यायला येत नाही? कोणच नाही. म्हणजे ही तुम्हाला माहिती नाही आहे की लोक आपल्यापर्यंत का पोहोचत नाही की तुम्ही ह्याच्यावर कधी काम केलेलं नाही? लोक कोणच येत नाही तर माहिती आपण कुठून देणार? आता तुम्ही सांगितले तर माहिती आम्ही कोण घेणार. देणार माहिती? आपल्याकडे आलं तरच माहिती देणार तू ना. कसं- तू कसं आमच्या माहिती घ्यायला आलं तर आपण स्वतःहून माहिती देऊ. कोणच देत नाही तर माहिती कशी द्यायची? तुमच्या एरियामध्ये काही अशी लोक लहान मुलं आहेत का जी अंगणवाडीमध्ये जातात? अंगणवाडीमध्ये कोण जात नाही. शाळेला पहिले लहान होती तेव्हा अंगणवाडीमध्ये जायची. आता अंगणवाडी तेव्हा शाळेमध्ये लहानपणी अंगणवाडीत जेव्हा ती मुलं जायची तेव्हा त्यांच्या आईला किंवा त्यांना आहार पोषण भेटत होता का? आहार पोषण नाही भेटत होतं. नाही भेटत होता. पण तुम्ही अंगणवाडीत जाऊन कधी चौकशी नाही केली की आम्हाला आमच्या मुलांना का आहार पोषण भेटत नाही? नाहीच गेला आम्ही त्यांनी अंगणवाडीत. आता मध्ये मध्ये तांदूळ देत होतो हम्म. आणि काहीतरी शाळेत पहिले मिळत होतं. आता नाही काय. 4-5 वर्ष नाही. आता 4-5 वर्ष झाली नाहीच. मुलासनी बी काय खायला नाही. माझी पोरं आता लहान असताना इथं झाला म्हणजे शाळेमध्येच होती गोकुळनगरला. कोकणनगरची होती. आमच्या शाळा आपली शाळा सगळीकडे होती. बाकी होती. पण इतर बालवाड्यांना जसं पोषण लहान मुलांना दिला जातो तसं तुमच्या मिळत नाही? आमच्या मुलांना नाही. काहीच आम्हाला काय आमच्या पोरसनी काहीच नाही. आता माझी पोर किती शाळेला पोरं होतं त्याला काहीच नाही. आता इकडे घातलं आता कुणाच्याच नाचण्यात. नाचण्यामध्ये मुलं. त्या जर अंगणवाडीत काहीच नाही. तर तो पण काय नाही मुलाला त्या. उपस्थित लहान मुलं आहेत, गरोदर माता आहेत, आजारी नागरिक आहेत, पण इथे अंगणवाडी सेविका नियमित येत नाहीत. आरोग्य सेविका सुद्धा येत नाहीत. लसीकरण, पोषण आहार, आरोग्य तपासणी या सगळ्या मूलभूत सुविधा इथल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आशा वर्कर कधीमधी येते पण ते पुरेसं नाही. झोपडपट्टीत राहणारी माणसं नाहीत का? विचार करण्याची खरी गरज आहे. त्यांना आरोग्य आणि शिक्षणाचा हक्क नाही का? ही वस्ती दुर्लक्षित आहे आणि आता आवाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अस्वच्छता, साचलेलं पाणी, संडासाचा त्रास यामुळे आजार वाढण्याची भीती कायम आहे. पण त्या आजारांना थांबवण्यासाठी सेवा मात्र पोचत नाही. वस्तीला झोपडपट्टी म्हणणं सोपं आहे पण त्या नावाआड माणसाचं आरोग्य दुर्लक्षित राहणं धोकादायक आहे. आरोग्य ही सुविधा नाही, तो प्रत्येक माणसाचा हक्क आहे. रक्त चेक करायला, परत शुगर त्यांनी चेक करायला, घाणीतले मुलं बी खात्यात काय पडलेलं बिललेलं. काही बी मुलं घाणीतलं खातात. आमच्याकडे पाणी पण आहे लिहायचे. बाथरूम जवळ आहे, माझ्या शेजारी बाथरूम आहे. ते वास बी येतो. वास बी लय घाण येतो आणि जेवण तिथं निवडणं आणि तिथंच खातो. असं स्वच्छता पण नाहीच आहे. संडास तर लय बंद आहे. पूर्ण भरले आहे. शिक्षण नसलं की माहिती मिळत नाही, माहिती नसली की हक्क कळत नाहीत आणि हक्क कळत नाहीत तेव्हा समाज मागेच राहतो. आई वडील शिक्षणापासून वंचित तर मुलांचं शिक्षण कोण पाहणार? शाळा सुटते, अंगणवाडी दूर राहते आणि बालपण जबाबदाऱ्यांमध्ये हरवून जातं. आज जे अशिक्षित आहेत त्यांची लढाई आजही आहे, पण प्रश्न उद्याचा आहे. या वस्तीला पुढच्या पिढीचं काय? आणि आज या वस्तीत तो हक्क धोक्यात आहे. ही एक वस्ती आहे, इथे लोक राहतात, जगण्यासाठी झगडतात, पण या वस्तीत एक गंभीर वास्तव आहे. इथले अनेक लोक आजही अशिक्षित आहेत. योजना आली तुमचा एरिया बसतो. नंतर आम्ही विचारलं गेलो अंगणवाडीत कशात तर तुमचा एरिया इथं बसत नाही. आमच्या पोराबाळांनी कुठलीच सोय नाही. परत हे घाणीत गुणीत आम्ही राहतो. आता आम्ही राहतो, आमचे पोरबळ कसे राहणार या घाणीत? संबंधित महिलांशी चर्चा करून ज्या त्या समस्यांवर पत्र लिहिताना महिला व मी आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहिताना
हा प्रश्न फक्त आजचा नाही, हा प्रश्न आहे पुढच्या पिढीच्या भविष्याचा. हा आवाज रागाचा नाही, हा आवाज आहे काळजीचा, माणुसकीचा आणि विश्वासाचा.